Hello, I'm Dr. Shilpa Naik and welcome to Urban Oasis. नवीन वर्षाच्या सर्व सबस्क्रायबर्सना, सर्व व्ह्युअर्सना खूप खूप शुभेच्छा. तुमची बाग या वर्षामध्ये फुलत राहो, नवीन नवीन झाडं उगवत राहो आणि ह्या चॅनलला असंच प्रेम, असंच पाठिंबा तुमचा मिळत राहो. आपण या एपिसोडमध्ये हिवाळ्यातली बाग बघणार आहोत. म्हणजे हिवाळ्यामध्ये आता जानेवारीमध्ये बागेमध्ये कोणती कोणती फुलं आहेत, भाज्या आहेत, फळं आहेत, शिवाय बागेमध्ये कोणतं कोणतं काम करायचं असतं ह्या महिन्यामध्ये, ते आपण सविस्तर आज बघणार आहोत. दिवाळीच्या सुमारापासून हिवाळा सुरू होतो, थंडी सुरू होते. पण ह्यावर्षी थंडी उशिराच चालू झालेली आहे आणि मध्येच थंडी पडते, मध्येच गरमी होतीये. असं काहीतरी वेगळंच हवामान सध्या आहे. पण तरी आता हा हिवाळा असतो जानेवारी फेब्रुवारीपर्यंत. संक्रांत झाली की दिवस मोठा मोठा व्हायला लागतो. हिवाळा म्हणजे दिवस छोटा असतो. आपल्या बागेसाठी उजेड, सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे काय होतं की काही काही झाडं असतात ती डॉर्मंट होऊन जातात, झोपतात लिटरली. म्हणजे त्यांची पानं सगळी वाळून जातात आणि फक्त खाली रायझोम्स असतात, मुळं असतात, कंद असतात, ते जिवंत राहतात मातीमध्ये. म्हणजे आफ्रिकन मास्क झाड असतं ॲलोकेसियामधलं, किंवा कॅलेडियम असतात, जिंजर लिली एक असतं जे सुंदर ज्याची पानं असतात, पिकॉक जिंजर लिली म्हणतात. आणि त्याला छोटी जांभळी फुलं आत्तापर्यंत होती. मग ती जशी थंडी पडते, जसा दिवस छोटा छोटा व्हायला लागतो, तशी तशी त्याची पानं पूर्ण सुकून जातात आणि डॉर्मंट होतं. आणि मग परत स्प्रिंग आला एप्रिल मे नंतर, ते मग सुंदर त्याला पानं फुटायला लागतात. असं काही झाडांची डॉर्मन्सी स्टेज असते या हिवाळ्यामध्ये, जानेवारीमध्ये दिसून येते अगदी. काही फुलं, वेली खूप बहरतात आत्ता. म्हणजे आता तुम्हाला बोगनवेलिया सगळीकडे बहरलेला दिसेल, पेट्रिया असतो. आणि आता पुढे संक्रांत येईल 14 तारखेला, तर संक्रांत वेल बहरायला लागेल. माझ्याकडे एक वेली गुलाब आहे, तो पण आत्ता खूप बहरलेला आहे. इथेच आहे तो वेली गुलाब. खूप कळ्या आलेल्या आहेत त्याला. हा सीझन गुलाबाचा पण असतो. आत्ता गुलाबाला खूप फुलं येतात. पण आपल्याला पण एक काम करायला लागतं बागेमध्ये, ते म्हणजे गुलाबाचं आत्ता कटिंग करायला लागतं आपल्याला. तुम्ही केलं नसेल तर नक्की आत्ता करा. नाहीतर मागच्या महिन्यात डिसेंबरमध्ये केलं होतं मी, तर आत्ता भरपूर फुलं यायला लागली आहेत गुलाबाला. आत्ता अजून एक काम आपल्याला असतं फुलांच्या, वेलींच्या बाबतीत, ते म्हणजे मोगरा असतो. तो मोगऱ्याचं आत्ता कटिंग करायला लागतं आपल्याला. म्हणजे मग एप्रिल मेपासून खूप फुलं यायला लागतात मोगऱ्याला. काही फळं आत्ता खूप झाडांवर दिसतात. ती म्हणजे लिंबूचे 3 बार असतात साधारण वर्षभरामध्ये. तर आत्ता एक बार, आत्ता मी तुम्हाला लिंबाचं झाड दाखवते. छोटं लिंबाचं झाड आहे, पण ते अगदी पूर्ण लिंबांनी भरून गेलेलं आहे. माझ्याकडे बऱ्याच प्रकारची लिंबं आहेत, 4-5 प्रकारची, मोठी, लहान, सीडलेस. तर ते माझं सगळ्यात जुनं झाड आहे आणि छोटं आहे, पण ते लिंबांनी भरलेलं आहे आत्ता. डाळिंब आत्ता खूप येऊन गेली, पण आत्ता अजूनही आहेतच इथे डाळिंब. आपण बघूयात ती. आत्ता 6-7 डाळिंब आहेत, त्याच्यातली ही आता काढायला आली आहेत. खूप डाळिंब आली ह्या वर्षी. पेरू आत्ता खूप येतात, अंजीर येतात आत्ता खूप, आवळे असतात आत्ता. तर ही झाली फळं. फुलं आपल्याला आत्ता सीझनल खूप दिसतात आजूबाजूला. फ्लॉक्स असतात, पेटुनिया, डायंथस, झिनिया, ही सगळी सीझनल फुलं. कॅलेंचो पण हे सीझनल फ्लावर आहे. आत्ता एक्झिबिशन्स असतात एम्प्रेस गार्डनमध्ये, संभाजी पार्कमध्ये फेब्रुवारीमध्ये. तर तेव्हा तुम्हाला खूप सीझनल फुलांचं असं डेकोरेशन केलेलं दिसतं. माझ्याकडे फारशी सीझनल नाही आहेत. मग मी काय करते की ह्या सुमारास मोहरीचे दाणे असे
दर 2-3 दिवसांनी एकदा 5-6 दाणे असे प्रत्येक पॉटमध्ये टाकून देते. इथे पॉटमध्ये आहे आता, त्याला मोहरी पण लागलेली आहे. पण हे टाकते फुलांसाठी, कारण मोहरीची फुलं जी असतात ती बीज बटरफ्लाईजसाठी अट्रॅक्टिव्ह असतात खूप, म्हणजे ते बीज अट्रॅक्ट होतात. माझ्याकडे मधमाशांनी आता एक पोळं पण केलेलं आहे इथे खाली, कारण माझ्याकडे भाज्या आहेत भरपूर. आता भाज्या पेरल्या होत्या ह्या जुलै एंड ऑगस्टमध्ये. तुम्ही पाऊस आणि बागेची हौस हा एपिसोड आहे चॅनलवर, त्याच्यावर बघू शकता. त्यावेळी हे घेवडे मी पेरले होते, घेवड्याची रोपं बियांपासनं केली होती. हे आपल्या देशी बिया आहेत, वेगळे वेगळ्या प्रकारचे वाल, पताडा वाल, पांढरा वाल, घेवडा. देशी हे वाण मी राहीबाईंचा मुलगा आहे त्यांच्याकडनं मागवलं होतं आणि मला मिळालं होतं ते. आणि ह्या वेळेला पहिल्यांदाच मी घेवडा लावला होता आणि खूप छान आला आहे हा घेवडा. आत्ता 4-5 महिन्यांनी येतो, त्यामुळे आता माझा हा इथे पूर्ण वेगळ्या वेगळ्या प्रकारचा घेवडा आणि ह्याच्यामध्येच दुधी भोपळा पण लावला आहे. दुधी भोपळा पण येऊन गेले, 4 दुधी भोपळे येऊन गेले आणि कारली पण मी लावली होती. तुम्ही त्या एपिसोडमध्ये बघितलं असेल. कारली पण बरीच येऊन गेली आणि आता घेवडा खूप येतो आहे. तुम्हाला दाखवते इथे घेवडा. हा असा पताडा वाल, हा पहा, आपल्याला असे बघायला मिळत नाहीत बाहेर, ते मी लावले होते. हा पताडा घेवडा आहे. मी हा पहिल्यांदाच बघितला, पहिल्यांदाच लावलाय माझ्या बागेमध्ये. हा आपला देशी वाण आहे हे. हा असा सुंदर सुंदर एकदम ऑर्गॅनिक फ्रेश हा घेवडा आहे इथे. हा घेवडा इतका हा ऑर्गॅनिक आहे पूर्णपणे, आणि ह्या घेवड्याची हा घेवडा म्हणजे आपण असा नुसता पण हा घेवडा इतका सुंदर, इतका कोवळा असतो आणि हा नुसता पण खाता येतो, इतका गोड असतो हा आपला देशी घेवडा. ही चव आपण बाजारात आणलेल्या भाजीमध्ये अजिबात नसते. मी हा असाच्या असा पण मस्त खाऊ शकते हा घेवडा. खूप गोड आहे हा घेवडा, त्यामुळे हा आपल्या बागेमध्ये खरोखर लावला पाहिजे. मी अशी देशी वाणं शोधत असते आणि देशीच बिया लावायचा प्रयत्न करत असते. हा पण आणि खूप छान आला आहे. हा पण पांढरा वाल लावला होता मी आणि खूप बहरला आहे पांढरा वाल. तर हा आता मी वाळायला बिया पण गोळा करीन आणि आतल्या पांढऱ्या वालाचे दाणे ह्याची पण उसळ करता येईल. मग हे आता मी पांढरे वाल हे गोळा करीन. आलं लावलं होतं, हळद लावली होती मे जूनमध्ये, आपण ती नंतर बघू. आता ती काढायला आली आहे. जानेवारी महिन्याचं काम म्हणजे आलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये. माझी आता हळदीची पानं वाळायला आली आहेत, 2 पॉटमधली तर वाळून गेलेली आहेत. एक ह्याच्यातली मी काढलं पण होतं. तर आता आलं हळद दोन्ही आता जानेवारीमध्ये काढता येतात. अजून एक आपल्याला महत्त्वाचं ह्या महिन्यामध्ये काम करायचं असतं, ते म्हणजे बिया गोळा करायच्या असतात. मी आत्ताच तेरड्याच्या बिया गोळा केल्या. तेरड्याचा सीझन संपला होता, तर मागच्या महिन्यात मी दाखवते तुम्हाला, मी तेरड्याच्या बिया गोळा केल्या. मी बिया दाखवते तुम्हाला कुठल्या कुठल्या गोळा केल्या आणि मग त्या झिपलॉकमध्ये ठेवून दिल्या आहेत. तेरडा इथेच लावला होता ह्या पॉटमध्ये आणि मागच्या महिन्यामध्ये त्याच्या बिया म्हणजे तेरड्याच्या बिया अशा आपोआप ओपन होतात, नुसता हात जरी लागला तरी. काही काही बिया पडल्या आहेत आणि त्याचे परत रोपं येऊन फुलं यायला लागली आहेत. आणि मी काही काही गोळा पण केलेल्या आहेत तेरड्याच्या बिया. मी मका लावला होता इथे ह्या खालीच्या पॉटमध्ये. तोही राहीबाईंकडनं त्यांच्या मुलांनी पाठवली होती मला ती दाणे. पांढऱ्या दाण्याचा मका, छोटा मका होता, कणसं होती. ती मी आता ठेवली आहेत बिया गोळा करण्यासाठी. त्या मक्याच्या आता पॉटमध्ये मी पुदिना लावला आहे, पुदिन्याच्या काड्या. मका सगळा काढून झाला. आता झेंडूची खूप फुलं आली होती आणि
झेंडूच्या पण खूप बिया, हा देशी झेंडू आहे. भरपूर फुलं सगळीकडे. हळदीमध्ये मी लावलं होतं मोस्टली, म्हणजे त्याला कीड नको पडायला, कारण झेंडू हे ट्रॅप प्लांट आहे. तर त्यामुळे मी खूप ठिकाणी झेंडू लावला होता आणि भरपूर झेंडूची फुलं आली होती आणि मी ती खूप गोळा केली आहेत. थोडी ह्याच्यात ठेवली आहेत. अशा 4-5 पिशव्या माझ्या झाल्या आहेत. थोड्या थोड्या पॉट्समध्ये परत लावलेल्या आहेत झेंडूच्या बिया. आता एक महत्त्वाचं काम असतं जानेवारीमध्ये, म्हणजे की दर 15 दिवसांनी लिक्विड मॅन्युअर द्यायचं कुठलं तरी. तर मी तुम्हाला एक खूप सिंपल असं लिक्विड मॅन्युअर दाखवते कसं बनवायचं. आपल्याला ते सर्व इंडोर झाडांना, सर्व फुलंवाले, आता खूप फुलांचा सीझन चालू होईल एप्रिलमध्ये, तर आत्ता आणि इवन तुम्ही दर महिन्याला दिलं तरी चालतं. आणि मग ऑल्टरनेट कंपोस्ट द्यायचं आपलं घरी बनवलेलं, किंवा वर्मी कंपोस्ट, कावडंग कंपोस्ट, हे पण चालतं. पण लिक्विड मॅन्युअर आत्ता जानेवारीमध्ये दिलं तर फुलांना, तुमच्या वेलींना, इंडोर प्लांट्सला खूप छान बहर येईल. म्हणजे फुलं झाडं असतील तर खूप छान बहर येईल आणि पानंवाली इंडोर प्लांट्स असतील तर खूप हेल्दी राहतील. त्यामुळे मी तुम्हाला एक दाखवते. आपण खाली जाऊया. तिथे हळद पण आता आपल्याला काढायची आहे आणि आलं पण काढायचं आहे. तर मी दाखवते तुम्हाला की एक सिंपल लिक्विड मॅन्युअर कसं बनवायचं. लिक्विड कंपोस्ट टी म्हणता येईल त्याला. हे शेणखत, चांगलं वाळलेलं शेणखत, कावडंग कंपोस्ट मी घेतलेलं आहे 1 किलो आणि पाणी घेतलेलं आहे 5 लिटर. ह्या मगनी मेजर केलं. हा 1 लिटरचा मग आहे. असे 5 लिटर बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि 1 किलो शेणखत आहे. ते 5 लिटर पाण्यामध्ये सगळं मिक्स करायचं. आणि मग 3 दिवस झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. रोज एकदा हलवायचं आणि 3 दिवस झाले की हे मी तयार केलेलं आहे, हे चांगलं हलवून घ्यायचं आणि हे डायल्यूट करायचं. अजून 50% डायल्यूट करायचं. फळं झाडांना वगैरे, फुलं झाडांना, इंडोर प्लांट्सला घालायचं असेल तर पूर्ण 5 लिटर घेतलेलं आहे तर 5 लिटर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि इंडोर प्लांट्सला द्यायचं. हे मी डायल्यूट केलेलं आहे. आता ह्या सर्व फुलं झाडांना थोडं थोडं देते. अगदी थोडं थोडं द्यायचं. आता आपण हळद बघणार आहोत. आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये हळद काढायची असते. मी मे मध्ये लावली होती. हळद पूर्ण व्हायला 8 महिने मिनिमम लागतात. आता हळद झाली, काढायला आली, ह्याचं इंडिकेशन म्हणजे ही त्याची पानं असतात हळदीची, ती पूर्ण आता वाळून गेली आहेत वरची, म्हणजे आता हळद काढायला आली आहे. तर मी 2 पॉटमध्ये हळद ही लावली आणि अजून पण 4 पॉट आहेत त्याच्यामध्ये हळद लावली होती. आता ती काढणार आहे. ही हळद काढली की मग जे पॉट रिकामे होतील त्याच्यामध्ये मग मी छोटी छोटी रोपं पण तयार करून ठेवली आहेत. आत्ता जानेवारीमध्ये कुठली रोपं आपल्याला लावता येतील ती पण मी दाखवते. मग ह्या पॉटमध्ये ती रोपं लावणार नंतर.
आंबे हळदे. ही आंबे हळद आहे. मी अजून मोठ्या पॉटमध्ये हळद लावली आहे, ती नंतर हार्वेस्ट करीन. आता ही हळद आहे परवा 4 दिवसापूर्वी काढलेली. तर हे हे मातृकंद आहेत त्याचे, हे वाळवून ठेवून द्यायचे परत पुढच्या वर्षी लावण्यासाठी. आंबे हळदीचे पण असे मातृकंद असतात, ते पण पुढच्या वर्षीसाठी ठेवून द्यायचे. हे आलं आहे, हे पण आता मी हार्वेस्ट करीन. हे जून मध्ये लावलं होतं, हे आता तयार आहे आलं काढायला. 3 दिवसापूर्वी मी हा छोटा पॉट आहे ह्याच्यातली हळद काढली होती आणि मग ह्याच्यामध्ये लसूण लावलाय. आता लसूण पण खूप फास्ट वाढतो, त्याची पानं पण वर यायला लागली आहेत. ही एवढी या छोट्या पॉटमध्ये एवढी, आणि मी वापरली पण. ह्याच्यामध्ये आंबे हळद पण लावली होती, ही एवढी ह्या पॉटमध्ये आलेली आहे हळद. ही स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. हे ॲमेरिलिस लिलीचे बल्ब्स आहेत, मोठे मोठे झालेले आहेत. हे मार्चमध्ये आता ह्याला खूप मोठी ॲमेरिलिसची फुलं यायला लागतात, रंगीत रंगीत असतात, बोल्ड फुलं असतात. तुमच्याकडे ॲमेरिलिस लिली नसेल, हिपिस्ट्रम म्हणतात, तर ते नक्की पाहिजेत गार्डनमध्ये. ते बल्ब्स तुम्हाला आत्ताच लावता येतील, म्हणजे मार्चमध्ये होळीच्या सुमारास खूप मोठी मोठी फुलं येतात, खूप रंग मिळतात ह्याच्यामध्ये. ऑरेंज कलर, ब्राईट रेड असतो, पीच कलर असतो. मी आत्ता डबल पेटलचा बल्ब, डबल पेटल फ्लावर ॲमेरिलिस लिलीचं मला मिळाले, ते आणलेलं आहे आणि ते वर लावलेलं आहे. छोटंसं त्याला आता पान यायला लागलं आहे. तर आता दिस इज द राईट टाईम टू प्लांट बल्ब्स. रेन लिलीचे तुम्ही आत्ता लावू शकता, छोटे छोटे बल्ब्स, कलरफुल फुलं येतात त्याला पण, वेगळ्या वेगळ्या रंगाची. आणि हे आपल्याकडे मागच्या वर्षीचे ॲमेरिलिसचे असतात, माझ्याकडे दरवर्षी खूप फुलं येतात. तर ते बल्ब्स असतात ते खूप मोठे झालेले असतात वर्षभरात, आणि त्याला बाजूबाजूनी अजून छोटे छोटे सॅपलिंग हे पण आलेले असतात. तर हे बल्ब्स छोटे छोटे हे आता सेपरेट करायला लागतात आपल्याला. प्रत्येक ऋतूमध्ये, सीझनमध्ये बागेचं वेगळं वेगळं रूप बघायला मिळतं आपल्याला. बागेत कामं पण वेगळी वेगळी असतात, कारण प्रत्येक झाडाचं फ्लावरिंग टाईम, फ्रुटिंग टाईम, भाज्या कुठल्या लावायच्या त्या सीझनमध्ये, हे एक ठरलेलं असतं, निसर्गचक्र असतं ते. जसं आत्ता पानगळ पण होत असते खूप. पानगळ होते म्हणजे ते निसर्गचक्र आहे. थंडीमध्ये पानाचा थर जमिनीवर पडतो आणि सूर्यप्रकाश पोचू शकत नाही जमिनीवर. ह्या पानांच्या खाली खूप जीव जंतू आसरा घेतात आणि कंपोस्टिंगचं काम चालू असतं. आणि हे कंपोस्टिंगचं काम जेव्हा चालू असतं तेव्हा तिथे गरमी तयार होते. म्हणूनच बहुतेक थंडीमध्ये निसर्गाने अशी सोय केली आहे की झाडांना पण ऊब मिळावी म्हणून ती पानगळ असावी. तेच खत त्यांना मिळतं आणि मग मार्च एप्रिलमध्ये खूप भरतात झाडं, आणि थंडीमध्ये पानांची दुलई असते. आपण पण ही जी पानं गळतात त्याचं मल्चिंग करायला पाहिजे. मी सगळीकडे मल्चिंग केलेलं आहे, तुम्हाला दिसेल बागेमध्ये. तर हिवाळ्यामध्ये ही पडलेली पानं काही कचरा नसतात. निसर्गात कचरा ही कन्सेप्टच नाही आहे. रियूज, रिसायकल होत असते प्रत्येक गोष्ट. आपणही ही गळलेली पानं असतात त्याचा कंपोस्ट करायचं घरी, ते मल्चिंगसाठी वापरायचं. कंपोस्टिंगचा व्हिडिओ मी नंतर कधी बनवेन, मी माझं घरी कंपोस्ट करते. पण आत्ता तरी तुम्ही मल्चिंग करायचं,
बागेमध्ये. हे हिवाळ्यातलं एक काम असतं महत्त्वाचं. तर अशा ताज्या हळदीचा आणि ताज्या आल्याचा आपल्या बागेतल्या पूर्णपणे ऑर्गॅनिक, इतकं हेल्दी ह्याचा गरमागरम चहा घेत आपल्या बागेत बसण्याची मज्जा काही वेगळीच असते हिवाळ्यामध्ये. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. प्लीज लाईक, सबस्क्राईब टू अर्बन ओएसिस. सी यू नेक्स्ट वीक. थँक यू.